व्यवहारातलं ज्ञान नाही, माणसं कशी ओळखायची तुला ते कळत नाही. ठोंब्या आहेस तू, ठोंब्या. कोण आहेस? मेलो 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 मेलो. काय विंचू चावल्याने काय किंचायला लागलाय? कुठं काय? काहीच नाही. अगं मी काय म्हणतोय, अगं सोड की हे काम. कशाला दमती आहेस? तुला नाही जमणार, सोड. हे तू ठरवणारा कोण? अगं तुला नाही झेपणार, नको करूस. चाक काढण्याच्या नादात आहे ना, हाडं खिळखिळ करून घेशील. अय उगलेच पेच समजू नको. ते चाक बाहेर निघतच होतं, पण तू जीव गेल्यासारखा केकटला ना म्हणून राहिलं ना व. मग राहू दे की. अगं नको करू हे काम. आणि बघ की हे काम करण्यात झाला की तिळ गेलाय. तर मी काय म्हणतोय, आपण आहे ना आज ऑफिसला सुट्टी मारू. आणि तसं बी ऑफिसमध्ये काही मोठं काम नाही बघ. नाही नाही, तू दे ऑफिसला दांडी, पण मी हे काम संपवल्याशिवाय काय माघार घ्यायची नाही. अगं कशाला करते? बस काय बारकी, पुढे जाऊन हे कर. नाही जात. अरे जा की. ऐ तू ये पाठी. निघाला का नाही चाक बाहेर? बाप्यासारखे बाप्या असून मी कणतन एवढत बसले होते. तुला ऑफिसवर काम नाहीत, पण मला शेतावर लई काम आहेत. कळलं? मी तिकडे जाते. इकडे इकडे. कैची मिरवायला दिली तुला? हा, अरे चांगला चान्स गावला होता, का नाही काम केलंस? अरे बारक्या, रात्रीचं सपान आहे की नाही डोळ्यामोर आलं बघ. अरे धाडसच नाही झालं, मला लय भीती वाटली. अरे असं घाबरून राहिलंस ना तर आयुष्यभर घाबरायला लागलं बघ. एवढा चांगला चान्स जुळवून आणला होता, पण नाही, तुला खायचीच होती माहिती. अरे नको ना मारूस, तू भी मारतोयस, ती भी मारते तू. ऐक ना भाऊ, हे बघ अरे चिडू नकोस. इकडं काहीतरी सुचव ना, इकडं काहीतरी सुचव. मी काहीतरी सांगत राहतो आणि तू माती खात राहा. ऐक की, अरे दुसरा पर्याय शोध ना. थांब, विचार करू दे आता. सुचलं? माणूस ना, ती जेव्हा झोपली असेल तेव्हा तरी तू घाबरणार नाहीस ना? ते नाही नाही. मग आता ऐक, ती जेव्हा झोपली असेल का नाही तेव्हा आपण जाऊया आणि एकदाचा कार्यक्रम करून टाकू. अरे पण ती झोपणार कशाने कवा? माणूस आहे ना, काहीतरी झोपल ना. फालतू प्रश्न विचारतो ते माझ्यावर सोडतो, न काळजी करू. काय नव्हती. अरे कसं बोलू आत्या संग? अरे कस काय बोल, काय नाही होत, मी आहे तुझ्या बरं. आणि आत्याला पण ना तुझा प्लॅन आवडेल बघ. अरे पर बारकी काय नाही, चल. अरे चल अरे नको नाही लागतंय तिकडे. काय रे सुंदर, हा इकडे काय करतोयस? भूक लागली वय तुला? अगं आत्या, मागाशी जर नाश्ता केला ना हो म्या, मग भूक कशी लागली एवढ्यात? मी अभि तेच विचार करतेय. काय र, आणि किती वाजले? ऑफिसला जायचं नाही वय तुला? हा गा आत्या, आज आहे की नाही ऑफिसमध्ये काही मीटिंग बी नाही आहे आणि कसलं महत्वाचं काम बी नाही, म्हणून ऑफिसला आज सुट्टी घेतली आहे म्या. हा, हे बरं केलंस. बरं ऐक ना, तुला एक विचारायचं होतं. विचार की. म्हणजे आत्या, ती झिपरी आहे ना व, हा, म्हणजे ती मेनका आहे ना व, ती आपल्यासाठी किती काय काय करते ना व. हा, खरंय र, लय गुणाची पोर आहे बघ ती. होय होय, लय गुणाची आहे. म्हणून आहे ना तिला आज सुट्टी दिली बघ म्या. म्हणजे तिला म्हणलं आज ऑफिसला ना मीटिंग बी नाही आहे, काय काम बी नाही आहे, तर म्या ऑफिसला जात नाही, तू बी येऊ नकोस, तू आज सुट्टी घे. बरं झालं र सुंदर, बिचारीला उसंत मिळाली नाही, फार बरं झालं बघ. नाही 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 नाही, कसली उसंत मिळणार आहे? अगं ती शेतावर जाणार आहे, शेतातले काम आहे म्हणती ती. अरे अशीच आहे र ती पोर, लई जबाबदाऱ्या पार पाडत असती बघ. हा आत्या, मी काय म्हणतोय, आपण आहे की नाही तिला आपल्याकडनं थोडा निवांतपणा देऊया काय? म्हणजे
म्हणजे माझं असं म्हणणं आहे ती आज शेतावर जाणार हा लय काम करणार मग तिला तिला थकवा येणार की नाही मग आपण तिला दुपारच्या जेवणाला आपल्या घरी बोलवलं तर हा काय म्हणजे बघा तुला पटत असेल ना तरच आपण तिला बोलवूया नाहीतर नको ह्या काय आपलं माझ्या मनात आलं म्हणून बोलून टाकलं तुला पटत असेल तर बघ अरे जेवायला बोलतोयस म्हणजे लईच भारी आहे की हा मी काय करते तिला ना सांगते शेतात जाऊच नकस हा जेवायला इथंच थांबून घेऊ पोरीला हे चांगले चांगले आई चला मी येते. आय कुठं चला सुंदर म्हणला की ऑफिसला सुट्टी आहे तेव्हा इथून जेवूनच जायचं आज. अहो नाही नाही जेवण बिवण राहू द्या बाजूला तिकडं शेतावर बुट्टीभर कामं पडलेत. अगं ती तर कायम असत्यात पण आज ना आईचं ऐकायचं. आज मला असं वाटतंय का लेकीला स्वतःच्या हातानं पोटभर जेव घालावं. नाही म्हणजे आता लेकीच्या मनावर आहे तिला ऐकायचंय का नाही ऐकायचंय. पर आईचं मन मोडायचं नसतं असं म्हणतात. आता काय खुद्द आईंनीच फरमान धाडलाय म्हटलं मेन का बाई चला आज आई म्हणते तसं. चला मग आज ना तुझ्या आवडीचा समजा स्वयंपाक करते बर का. हा चालतंय मी अभि मदत करते जरा. हा बरं मी सांगते थांब तुला काय करायचंय ते. हा आता करा समजाने सुरुवात. वय वय आत्या पण अगं तुझ्या पोरीला काय हवं नको त्याकडे लक्ष दे की नाहीतर लाजून आहे ना कमी जेवायची बिचारी. लाजत नसते ती एकदम बिंदास आहे मेनका वय ना व? मग पोटासाठी लाजत नसतोय आपण ताटावर बसला का सुट्टी नॉट. चांगलं आहे चांगलं आहे. बरं तू यांच्याकडे लक्ष देऊ नगस जेवायला घे हा आणि सांग मला तुला आवडतोय का स्वयंपाक. वय हा 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 याला म्हणतात आईच्या हातची चव. एक नंबर नाद घोळा एकदम झणझणीत झाले बघा भाजी. होय तर आमच्या ताईच्या हाताना एकदम मस्त चव आहे बघा. नुसती फोडणी जरी टाकली ना तर घरभर नुसता खमंग सुवास फिरतोय बघ. खरंय तुम्ही समधीना लई नशीबवान आहेस रोज तुम्हाला आईच्या हातचं जेवण मिळतंय. वय वय आम्ही लई लकी आहे बघा. अहो पण तुम्ही बसा की जेवाय तुम्ही का उभ्या. अगं मी नंतर बसते वाड्याला कोणतरी पाहिजे ना. अगं आत्या मी आहे की मग हा अगं म्या समजाशी जेवायला वाढतो आणि तू एवढं समजत जेवण केलं आहेस की नाही. चल चल आमच्या संग बस आमच्या अरे संग. ए, बारकी, नको, बारकी, चल. बस ग तू बस. अगं, चल, अरे, ग, सुंदर बाय, ऐकून चल, घे चल, की. ये, बस. तुम्ही बाबा ऐकायचं नाही माझं काही. ये, बस शाबास. आता कसं चल 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 आत्या आता आहे की नाही म्या हिला जेवायला वाढणार हा हाय का आत्या हा अगं तू म्हणलीस की समदसनी जेवायला वाढणार आहेस तू पण तुझं आहे की नाही तुझ्या लेकीच्या ताटाकडे लक्षच नाही आहे. अगं बघ की हिच्या ताटामध्ये काहीच नाही आहे हा आणि हिला तुझ्या हातचं जेवण आवडलं आहे की नाही मग आज आहे की नाही गळ्यापात्र होऊन जाऊ दे. अगं होऊन जाऊ दे दणका उडीव डांबा म्या तिला सवत्याच्या हातानं वाढणार आहे आता बघच तू. हा चला 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 हा चला येऊ भात घ्या भात घ्या भात घ्या हा घ्या 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 घ्या. अगं काय होत अगं काय होत नसतंय. हा काय झालं ए बारक्या चपाई दे इकडे चपाई दे. अगं काय होत नाही घे हे घे. अरे केवढं वाढशील सुंदर. नाही हाय काय राहिलं हा भाजी राहिली. घ्या 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 भाजी घे भाजी घे भाजी घे घे कर सुरुवात. अरे सुंदर किती वाढलायस एवढं नाही खात म्या. अगं असं काय करते आहेस
तुला आत्याच्या हातचं जेवण आवडलंय की नाही हा मग आज आहे की नाही डबल जेवायचं तू काय बी काळजी करू नकोस दे हाणून उडीवडा आंबा. अरे बुजगावण्या एका वेळेला एवढं कोण खात असते वय. अगं कामाचा लोड असतोय की नाही तुला हा कामाचा लोड असतोय की नाही त्यामुळे आहे की नाही कशाचा बी विचार करू नगस हा तू आहे की नाही उडीवडा आंबा हात मार आडवा हात मार हा काय बी विचार करू नगस उडी उडी. आपण विचार केला होता तेच व्हायला लागले चांगला रंग चढायला लागलाय. आता हळूहळू एकमेकात ह्यो रंग मिसळला की झालं आपलं काम. अरे सुंदर कशा पायी पोरीला त्रास देतोयस र. हाय का हा? अगं हत्या मी तिला एवढं जेवण वाढलं ते तुला दिसलं नाही आणि वर मलाच म्हणतेस मी तिला का त्रास देतोय म्हणून. अरे बाबा पण ही काय रीत हाय वय वाढायची. एवढं ढीकभर वाढलंयस तिला संपल का एवढं. चेहरा बघ तिचा कसा झालाय. एक्साइटमेंट त्याचं काय झालं एक्साइटमेंट मध्ये मला कळलंच नाही बराबर किती वाढत गेलोय ते. पर जाऊ दे तू वरडू नकोस मी आहे की नाही कमी करतो मी वाढलेलं माझ्याकडे घेतो दे इकडे. नाही राहू दे आता ताटात वाढलेत आता उष्टच झाले. आता पुन्हा काढून ठेवणार ते वाया जाईन आणि वाया गेलेलं मला नाही आवडायचं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असते त्याचा अपमान केलेला मला चालायचं नाही. मी आज संपवत. हा नक्की नव नाही हे बघ तुझ्यावर काय जबरदस्ती नाही हा तुला काढायचं असेल ना तर काढून ठेवू शकतेस. नाही त्यात कसली आली जबरदस्ती. एवढ्या प्रेमाने बनवलंय आणि एवढ्या वर्षाने आईच्या हातचं जेवते मी आज संपवते आणि एकदम चविष्ट झालंय ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तू उगाच लय कौतिक करतेस बघ. अगं इतक्या वर्षाची सवय हाय मला म्हणून होतंय आपलं. पण खरंच एक नंबर आहे आणि एवढं समद खाल्ल्यावरती एक डुलकी तर पाहिजे त्याशिवाय काही काम सुधरायचं नाही. चालतंय की चला करा सुरुवात. हा भाजी दे. भाजी घे हा. भाऊ आत्ताच्या डावाला पलटी मारायची नाही काय आज काम फत्ते करायचं म्हणजे करायचं. वय वय बारक्या तू काय बी काळजी करू नकोस आता ऐक नाही काम पत्ते होणारच. जा जा. अहो अहो
काय करत होतात? हा? नक्की काय करत होतात? कुठं काय काय नाही हे बारक्या बारक्या प्लॅन. काय ग अक्षराताई, काय झालं? तू थांब. बोला, मी तुम्हाला विचारलंय काय चाललं होतं. कुठं काय काहीच नाही. मान्य करणार आहात का मी? होय होय. तू 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 चिडू नको, ते ते म्या ते ह्या ते म्या बोला आता पटकन. हा तू बघितलंस ते खरं आहे. मी जिबरीची शेपूट कापायला आलो होतो. अहो, पावट्या सुंबाटक्या, अजून पण तुझा राग हायच का माझ्यावर? सांगायचंच ना नको काम करू सोबत म्हणून. नसतं केलं. हे असे लपून छपून वार नव्हते करायचे. चल सोडलं तुझं मी काम. मेनका, आलाय मोठा. मेनका थांब अगं शांत. हा जा गेली तर जाऊ दे. हिच्यामुळं ना काय अडत नाही, काय गरज नाही हिची. जा. अहो चूक. हे गेली तर जाऊ देत ना. तिच्या अजून आहे ना आपलं काय बी अडत नाही. आणि तसं बी अक्षरा आणि आई बोलली त्याच्यामुळं मी तिला कामावर ठेवून घेतलं होतं. नाहीतर असली घमेंडी पोरगी कशाला पाहिजे कामावर. स्वतःला आहे ना लयच सानी समजत होती. अशी खोटी बोलणारी माणसं आहे ना नकोच आपल्या संग. खरंच पण बरं झालं ती मेनका गेली. तसंही तिचं कोणाशी पटत नव्हतं. काय करायची अशी मुलगी उगाच घरात. हा फक्त आता कोणीतरी नवीन माणूस शोधावा लागणार. परत तो कसा असेल माहित नाही. मेनका होती जरा फटकळ, पण किमान विश्वासू तरी होती. नाही पण काय करायचे तशी विश्वासू माणसं व्यवहारात. त्यापेक्षा ती फसवी माणसं परवडली. किमान आपण जागरूक तरी राहतो. जे झालं ते बरंच झालं. मेनकाचा त्रास गेला ते बरं झालं. अक्षरा मला कळतंय म्हणजे तू आणि आई हे समज माझ्या विचार करून करता. म्हणजे माझ्या काळजीपोटी हे समज करता आणि मी अशी माती खातोय. तुम्हाला ना सगळं कळतंय, फक्त वळत नाही. बरं बाई चुकलो मी. जरा जास्तच चिडलो त्या झिपरीवर. मग आता काय करू तूच सांग. तुम्हाला तुमची चूक कळली ना, ते जास्त महत्वाचं. आता ती कशी सुधारायची ते तुम्ही तुमचं बघा. काय करायचं ते. चूक सुधारायची म्हणजे नेमकं काय करायचं आता. काय म्हणता काय करून बसलो हे समज. आणि हे समज आहे ना हे समज तुझ्यामुळे झाले बघ बारक्या. आता तू आहेस की नाही तिची माफी मागायला पाहिजे बघ. मी का माफी मागायची? मी जे करत होतो ना तेच बरोबर होतं. आणि तुझ्यासाठी करत होतो ना हे सगळं. वर मलाच बोल. अरे पर बारक्या एकदा परबीर काय नाही. हे बघ काही झालं ना मी तिची माफी मागणार नाही. आणि ती काम सोडून गेली म्हणजे काय करणार आहेस? अशी कशी सोडून जाईल? आणि गेली तर गेली. दुसरं कोण सापडत नाही का ती एकटीच आभाळातनं पडली? अरे बारक्या तू म्हणतोस ना ते समज बरोबर आहे. ते पट्ट आहे पण अक्षराला पटना नव हे. आणि तुला पटतंय? मला तर ना काय सुचनाच झालंय बघ. मला सांग आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? तू का आता शाळा घेतोयस वय? सांग तरी. झालं की सांग. मग तुला कशाला पाहिजे? बघ लोकसंख्या किती आहे ते मला बी माहित नाही. हा पण मला सांग देशात एवढी लोक आहेत. हा केवढी आहेत?
एवढी समधी लोक आहेत आणि तुला दुसरा माणूस सापडत नाही वय का त्या मेनकाला टिक्का लावून ठेवलाय? मग आता तूच सांग आपण काय करायला पाहिजे हा? वहिनीनं पटत नाही ना, मग आपण आईसाहेबांशी बोलू. त्यांना म्हणू का आम्हाला दुसरी बाई पाहिजे, बाई कामासाठी बाई पाहिजे. अरे 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 ऐक तरी